is nothing but the master layout plan approval by the collector or by the planning authority as the case may be. तर या केस मध्ये काय दोन हायर ऑथॉरिटी दाखवलेल्या आहे. एक तर आहे प्लॅनिंग ऑथॉरिटी, दुसरी आहे कलेक्टर. जर का आयटीपी इन केस ऑफ रिजनल प्लान मध्ये येत असेल तर त्या केस मध्ये हायर ऑथॉरिटी राहणार कलेक्टर और डिस्ट्रिक्ट कलेक्टर एकच. और जर का डेव्हलपमेंट प्लानच्या अंतर्गत येत असेल तर हायर ऑथॉरिटी राहणार प्लॅनिंग ऑथॉरिटी. क्लियर. मग या दोन्ही केस मध्ये जो कोणताही मास्टर लेआउट प्लान आहे जो की प्रोजेक्ट प्रपोनंट सबमिट करेल तो अप्रूव्ह करण्याची जबाबदारी कोणाची आहे? आयदर डिस्ट्रिक्ट कलेक्टर और इन द केस प्लॅनिंग ऑथॉरिटी. ओके, डिपेंड अपॉन द एरिया. लेट्स सी काय कंडिशन आहे. प्रोजेक्ट प्रपोनंट काय करतो, लेटर ऑफ इंटेंट मिळाल्यापासून तशा पद्धतीने मास्टर लेआउट प्लान जो आहे तो सँक्शन करून घेत असतो किंवा तशा पद्धतीने अप्रूव्हल घेतो. आता मास्टर लेआउट प्लॅनच्या संदर्भात प्रोजेक्ट प्रपोनंट काय करेल, एकतर प्लॅनिंग ऑथॉरिटीला किंवा कलेक्टरला तशा पद्धतीने अप्लिकेशन करेल आणि अप्रूव्हल मागेल मास्टर लेआउट प्लॅन साठी. पण या केस मध्ये काय, कोणाच्या बेसिसवर, लेटर ऑफ इंटेंटच्या बेसिसवर तशा पद्धतीने मास्टर लेआउट प्लॅनला अप्रूव्हल मागितलं जातं. या सर्व केस मध्ये आयदर डिस्ट्रिक्ट कलेक्टर और इन द केस planning authority will go through the application along with the documents and it will cross check by collector or by the planning authority. मग त्यामध्ये काय असतं की नंबर ऑफ कॉपीज जे आहे तुम्हाला त्या जोडणं गरजेचं असते. म्हणजेच काय, अटेस्टेड कॉपी ऑफ गॅझेट नोटिफिकेशन इश्यूड बाय द गव्हर्नमेंट. म्हणजे जे काही डिक्लेरेशन तुम्हाला गव्हर्नमेंटने दिलंय त्याची एक इश्यू कॉपी जोडणं आहे. त्यासोबत अटेस्टेड कॉपी ऑफ लेटर ऑफ इंटेंट इश्यूड बाय द कलेक्टर, जे काही LOI जो दिलेला आहे लेटर ऑफ इंटेंट कलेक्टरने त्याची एक अटेस्टेड कॉपी जोडणं गरजेचं आहे. पार्ट प्लान सँक्शन रिजनल प्लान और डेव्हलपमेंट प्लान. जर का फायनल रिजनल प्लान, डेव्हलपमेंट प्लान किंवा ड्राफ्ट मध्ये असेल तर तशा पद्धतीने त्याची सुद्धा कॉपी जोडणं गरजेचं आहे. सोबत विलेज मॅप शोईंग द लँड्स अंडर द मास्टर लेआउट प्लान. ओके, जर का तुम्ही त्या पर्टिक्युलर एरियामध्ये घेत असेल तर आयटीपी कुठे घेताय तशा पद्धतीने तो विलेज मॅप जर येत असेल तर तो तुम्हाला शो करणं गरजेचं आहे. इन केस प्रोजेक्ट हॅज अ नो ऍक्सेस फ्रॉम द एक्झिस्टिंग रोड हॅव्हिंग राईट ऑफ वे 18 मीटर, देन द डॉक्युमेंट शोविंग द ओनरशिप ऑफ प्रोजेक्ट प्रपोनंट इन लँड्स प्रपोज 18 मीटर वाईड ऍक्सेस रोड. जर का 18 मीटरचा जर का आधी नव्हता तर त्याला 18 मीटरचा कन्वर्ट केलेला आहे तशा पद्धतीचे डॉक्युमेंट सुद्धा त्यांना जोडायचे असतात. यासोबतच जर काही बँक गॅरंटी जी काही, आता एवढी मोठी अमाऊंट आहे आयटीपीच्या संदर्भात, त्यासोबतच बँक गॅरंटी जी काही असेल ते जोडणं गरजेचं आहे विथ अलॉंग विथ द अमाऊंट. यासोबतच अंडरटेकिंग द ॲफिडेविट ॲज मे बी प्रिस्क्राइब बाय द कलेक्टर और बाय द ऑथॉरिटी. जर काही ॲफिडेविट वगैरे सबमिट केले असेल तर ते पण जोडा. कॉपीज ऑफ मास्टर लेआउट प्लान विथ और विदाउट बिल्डिंग प्लान्स. ओके, तरी विदाउट बिल्डिंग प्लान्स याच्यासाठी आपल्याला, कारण की ज्या वेळेला बिल्डिंग प्लॅनचं अप्रूव्हल आपण घेतो त्यावेळेला आपल्याला मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट कडनं एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सचं सुद्धा कॉपी लागते. क्लिअर. त्यामुळे लक्षात ठेवायचं की हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. सोबतच लोकेशन मेकिंग ऑन अ कंटूर मॅप, कलर्ड गुगल अर्थ इमेज किंवा भुवन इमेज, ओके, ड्रोन सर्वे इमेज जी काही असेल की ज्यामध्ये ती जागा आयटीपीची आहे ही दाखवल्या जाते किंवा शो केली जाते, तशा पद्धतीने गुगल इमेज करा किंवा भुवन इमेज दाखवा. ड्रोन इमेज, गुगल इमेज आणि भुवन इमेज मध्ये जर तुम्ही बघितलं तर भुवन इमेज खूप जास्त क्लिअर आहे. जर का तुम्ही सर्च केलं तुमच्या मोबाईलला, जर का चांगलं नेटवर्क असेल तर लगेच होईल, अदरवाइज खूप जास्त वेळ घेतो आणि खूप क्लॅरिटी प्रॉपर दाखवते. सोबतच फेज प्रोग्राम फॉर डेव्हलपमेंट फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर विथ अमेनिटीज अंडर द प्रोजेक्ट अलॉंग विथ द प्रोजेक्ट कॉस्ट डिटेल. प्रोजेक्ट चालू होईल तेव्हापासून तो कोणत्या फेज मध्ये चालू होईल, अमेनिटीज कशा डेव्हलप केल्या जाईल, इन्फ्रास्ट्रक्चर कसं उभं केल्या जाईल, ह्या संदर्भात सगळं तुम्हाला त्या पर्टिक्युलर डॉक्युमेंट सोबत जोडायचं आहे. अलॉंग विथ द टोटल कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट किती आहे हे सुद्धा तुम्हाला शो करणं गरजेचं असते. आता काय झालं, एवढे सगळे डॉक्युमेंट्स प्रोजेक्ट प्रपोनंटने जे काही प्रिस्क्राइब डॉक्युमेंट्स होते हे त्यांनी जर का मास्टर लेआउट प्लान किंवा मास्टर लेआउट प्लान अप्रूव्हल साठी जोडले असतील तर त्या केसमध्ये कलेक्टर किंवा ती प्लॅनिंग ऑथॉरिटी त्या पर्टिक्युलर सगळं डॉक्युमेंट्स मधनं जाईल.
जर का त्या केसमध्ये काही कमतरता वाटत असेल, ओके, प्रिलिमिनरी स्क्रुटिनी बाय द कलेक्टर और ऑथॉरिटी टू प्रोजेक्ट प्रपोज इफ डॉक्युमेंट्स आर इनकम्प्लीट. जर का काही डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट असेल किंवा एखादी डॉक्युमेंट कमी असेल तर अप्लाय केलं तेव्हापासून 10 दिवसाच्या आतमध्ये त्या प्रोजेक्ट प्रपोनंटला कळवल्या जातं आणि त्याची दिलेल्या टाइम लिमिट पर्यंत पूर्तता करायला सांगितल्या जाते. जर का डॉक्युमेंट व्यवस्थित आहे आणि त्या केसमध्ये जर का डॉक्युमेंटची पूर्तता टाइम पिरियड मध्ये होत नसेल तर त्याने केलेलं अप्लिकेशन हे रिजेक्ट केलं जातं आणि जे काही त्याने अप्लिकेशन केली विथ डॉक्युमेंट ते त्याला परत सुद्धा दिलं जात असतं. नाव ज्या वेळेला कलेक्टरला किंवा प्लॅनिंग ऑथॉरिटीला परफेक्ट डॉक्युमेंट्स आले, कोणत्याही केसमध्ये प्रॉब्लेम नाही, त्या केसमध्ये ज्या वेळेला अशा पद्धतीने मास्टर लेआउट प्लॅन सँक्शन करायचा असतो त्यावेळेला काही टेक्निकल कन्सल्टेशन प्लॅनिंग ऑथॉरिटी किंवा कलेक्टरला डिव्हिजनल जॉईंट डायरेक्टर त्या डिव्हिजनचा जो कोणी असेल त्याच्या सोबत करणं गरजेचं आहे. मग जर का सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर आहे तर त्या केसमध्ये ऑन द कंप्लीट अप्लिकेशन within a 10 days working days the collector forward it to the divisional joint director of town planner. त्याला 10 दिवसात तशा पद्धतीने सगळे डॉक्युमेंट्स विथ दॅट मास्टर लेआउट प्लॅन त्याला पाठवल्या जातं. त्यासोबत डिव्हिजनल जॉईंट डायरेक्टर जो कोणी आहे तो त्यावर 2 महिन्याच्या आतमध्ये तशा पद्धतीने टेक्निकल ओपिनियन जे काही त्याचं असेल तो कलेक्टर किंवा प्लॅनिंग ऑथॉरिटीला देत असतो. बघा लक्षात घ्या, म्हणजेच काय, एकतर अप्लिकेशन केलं कोणी प्रोजेक्ट प्रपोनंटने, जर काही इश्यू असेल तर 10 डेज मध्ये डॉक्युमेंट्स मध्ये जर काही इश्यू असेल तर ते त्याला कंप्लीट करावं लागेल. काहीच इश्यू नाही, जर का कंप्लीट सेट असेल तर तिथून 10 दिवसात कलेक्टर किंवा ऑथॉरिटी टेक्निकल सँक्शन साठी डिव्हिजनल जॉईंट डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर कडे पाठवेल. तो त्या केस मध्ये 2 मंथ मध्ये पुन्हा कलेक्टर किंवा ऑथॉरिटी कडे त्याचं जे काही टेक्निकल ओपिनियन आहे ते पाठवलं जाईल. यासोबतच अप्रूव्हल ऑफ मास्टर लेआउट प्लॅन इज कंडिशन ऑन अ एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स विच इज मस्ट बी सबमिटेड ऍट द टाइम ऑफ बिल्डिंग परमिशन. म्हणजेच काय, जर का तुम्ही बिल्डिंग परमिशन जर का यासोबतच मागत असाल, या अप्लिकेशन सोबतच जर का बिल्डिंग परमिशन मागत असाल तर त्या केसमध्ये तुम्हाला एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स जे की मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट कडून दिलं जातं ते सुद्धा जोडणं कंपल्सरी आहे. क्लिअर. मग 2 महिन्याच्या आतमध्ये तशा पद्धतीने स्वतःचा निर्णय टेक्निकल ओपिनियन डिव्हिजनल जॉईंट डायरेक्टर हा कोणाला देतो, त्या पर्टिक्युलर ऑथॉरिटीला किंवा कलेक्टरला देईल. वन्स द कलेक्टर और ऑथॉरिटी विल रिसीव दॅट टेक्निकल ओपिनियन, कलेक्टर काय करणार, ऑन द सेक्शन किंवा सेक्शन नंबर 18 किंवा 45 नुसार MRTP ऍक्टच्या 1 महिन्याच्या आतमध्ये विदिन 1 मंथ फ्रॉम द रिसिव्हिंग द डिव्हिजनल जॉईंट डायरेक्टरचं जे काही ओपिनियन होतं ते मिळालं तेव्हापासून 1 महिन्याच्या आतमध्ये तशा पद्धतीने मास्टर लेआउट प्लॅन हा अप्रूव्ह करून देईल किंवा रिजेक्ट करेल किंवा सँक्शन करेल, व्हॉट एव्हर इट मे बी ऍज पर द टेक्निकल डिसिजन. ओके, ते कोणावर डिपेंड राहील, डिव्हिजनल जॉईंट डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर वर डिपेंड असेल. जे काही डिसिजन किंवा ओपिनियन त्याने सांगितलं की सगळं ओके आहे तर वेल अँड गुड, नाही तर तशा पद्धतीने त्याला पुन्हा ते रिटर्न करून फ्रेश अप्लिकेशन करता येतं. यासोबत तो जर का बिल्डिंग प्लॅन किंवा बिल्डिंग प्लॅन अप्रूव्हल साठी जर परमिशन मागत असेल, बघा पुन्हा एकदा सांगतो व्यवस्थित, मास्टर लेआउट प्लॅन सँक्शन करणं वेगळं आणि अंडर द मास्टर लेआउट प्लॅन बिल्डिंग अप्रूव्हल घेणं वेगळं. मास्टर लेआउट प्लॅनला अप्रूव्हल घेताना तुम्हाला सिंपल काही डॉक्युमेंट जोडायचे आहेत जे की तुम्ही ऑलरेडी पण त्या जोडले होते. त्याच्या व्यतिरिक्त स्टेट गव्हर्नमेंटचं डिक्लेरेशन, लेटर ऑफ इंटेंट कलेक्टरचं हे जोडणं गरजेचं आहे. या बेसिसवर तुम्हाला मास्टर लेआउट प्लॅन सँक्शन किंवा अप्रूव्हल होऊ शकतो. यासोबत जर का तुम्ही बिल्डिंग परमिशन मागत असेल तर मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड सायन्स एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट वाल्यांकडून तुम्हाला तशा पद्धतीने
एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स घ्यावा लागेल, तो सुद्धा जोडणं गरजेचं आहे. जर का तुम्ही सेपरेट अप्लिकेशन करत असेल बिल्डिंग प्लॅनच्या संदर्भात, सो अप्लिकेशन फॉर बिल्डिंग प्लॅन अप्रुव्हल सबमिटेड टू हेड कन्सर्न ब्रांच ऑफ टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट ऑर ऑथॉरिटी ॲज अप्लिकेबल. एकतर तुम्ही टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटला कराल किंवा ऑथॉरिटीला कराल, जे काही तिथे अप्लिकेबल असेल त्या पद्धतीने. हे करताना तुम्हाला पुन्हा डॉक्युमेंट जोडणं गरजेचं आहे, जसं की सँक्शन ऑर अप्रुव्हल मास्टर लेआउट प्लॅन, यासोबतच अटेस्टेड कॉपी ऑफ एन्व्हायरमेंट क्लिअरन्स फ्रॉम द MOEF. अटेस्टेड कॉपी तुम्हाला त्या केसमध्ये देणं गरजेचं आहे MOEF कडनं. क्लिअर? सो जी काही MOEF कडनं तुम्हाला एन्व्हायरमेंट क्लिअरन्स मिळेल ते तुम्हाला तिथे जोडणं गरजेचं आहे. आणि तुम्ही अप्लिकेशन केली तेव्हापासनं 30 दिवसाच्या आत तुम्हाला बिल्डिंग प्लॅन मस्ट बी अप्रूव्ड. ओके, तो बिल्डिंग प्लॅन अप्रूव्ह करावा लागतो आयदर DTP ला किंवा त्या ऑथॉरिटीला. क्लिअर? एकतर DTP अप्रूव्ह करेल किंवा ऑथॉरिटी अप्लाय करेल. यासोबत प्लिंथ लेवल सर्टिफिकेट अँड इंटिमेशन. आता पुन्हा तुम्हाला माहित आहे, आपण UDCPR मध्ये बघितलं होतं, जर का प्लिंथ लेवल सर्टिफिकेट तुम्हाला घ्यायचं असेल किंवा कम्प्लिशन ऑफ प्लिंथ लेवल तुम्हाला पाहिजे असेल, त्या केसमध्ये स्वतः प्रोजेक्ट प्रपोनंट लायसन्स इंजिनियर आर्किटेक्ट किंवा सुपरवायझर थ्रू ॲज पर द अपेंडिक्स F नुसार, जो की UDCPR मध्ये दाखवला आहे, त्याच्यानुसार ऑथॉरिटीला तशा पद्धतीने सांगेल किंवा अप्लिकेशन करेल. त्या केसमध्ये प्लिनच्या पुढचं कन्स्ट्रक्शन चालू करण्याची परमिशन घेईल. या संपूर्ण केसमध्ये ऑथॉरिटी किंवा जो कोणी रँडम इन्स्पेक्टर असेल किंवा जो कोणी रँडम ऑफिसर असेल, तो 10% पर्यंतच्या केसमध्ये प्लिंथ चेक करेल. जर का प्लिंथ ही ॲज पर द रूल्स रेग्युलेशन्स नुसार आहे तर वेल अँड गुड, त्याला तशा पद्धतीने अप्रुव्हल देईल आणि पुढचं कन्स्ट्रक्शन करण्यासाठी काही इश्यू नाही. बट जर का अप्रुव्हल वेगळा आहे आणि वर्क इन कंडिशन मध्ये काहीतरी वेगळंच आहे, तर त्या केसमध्ये प्लिंथ सर्टिफिकेट रिजेक्ट केलं जाऊ शकतं. आणि प्रोजेक्ट प्रपोनंटला एकतर पहिली कंडिशन अशी आहे की त्याला एकतर ते वर्क डिमॉलिश करायला लावेल आणि आहे त्या पर्टिक्युलर केसमध्ये ते वर्क रिस्टोर करायला सांगू शकतं, किंवा त्याला फ्रेश रिवाइज अप्रुव्हल घ्यायला सांगेल बिल्डिंग परमिशनच्या बाबतीत. म्हणजेच काय, इथून त्याला पुन्हा बिल्डिंग प्लॅनची प्रोसेस नवीन करायला सांगेल आणि बिल्डिंग प्लॅनच्या केसमध्ये पुन्हा नवीन अप्रुव्हल घेण्यासाठी सांगू शकतं. चला, क्लिअर आहे का इथपर्यंत? मास्टर लेआउट प्लॅन समजला का? अप्रुव्हल यासोबतच बिल्डिंग प्लॅन पण. सो नेक्स्ट इज नथिंग बट द प्लॅनिंग कन्सिडरेशन. बघा, या प्लॅनिंग कन्सिडरेशन मध्ये काय आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या वेळेला अशा पद्धतीचं प्लॅनिंग केलं जातं किंवा ज्या वेळेला तुम्ही मास्टर लेआउट प्लॅन सँक्शन करून घेता किंवा बिल्डिंग परमिशन घेता, त्यावेळेला जर का तुमचं सगळं वर्क किंवा जे काही तुम्ही ITP घेतायत, ही जर का तुम्ही रेसिडेन्शियल, कमर्शियल किंवा अर्बन झोन मध्ये घेत असाल, और सँक्शन रिजनल प्लॅन और डेव्हलपमेंट प्लॅनच्या अंतर्गत घेत असाल, तर कोणत्याही पद्धतीचे चार्जेस नसतात. तुम्हाला ॲज पर द केस, म्हणजेच काय, तुम्ही ॲज पर द रूल रेग्युलेशन्स तुम्ही तशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन करू शकता किंवा त्या पद्धतीने तुम्हाला डेव्हलपमेंट करण्याची मुभा दिली जाते. बट हे सोडून बघा, हे सोडून जसं की आपण आधी बोललो होतो की आपण ITP कुठे कुठे घेऊ शकतो, जसं तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलंय ओके या आधीच्या लेक्चर्स मध्ये, की आपण ITP कुठे घेऊ शकतो? अफॉरेस्टेशन झोन, बफर झोन, ट्रायबल, प्रायव्हेट फॉरेस्ट, इको सेन्सिटिव्ह, फ्लड प्रोन, हिल टॉप, हिल स्लोप मध्ये, अशा ठिकाणी जर का तुम्ही ITP घेत असाल आणि त्या केसमध्ये जर का तुमचं ITP येते, तर त्यासाठी तुम्हाला काही प्रीमियम पे करावे लागतात. ओके, तर प्रीमियम किती पे करावे लागेल? जेवढी लँड त्या पर्टिक्युलर एरियामध्ये येतात, त्या पर्टिक्युलर लँड एरियाचा जो काही रेट असेल त्या वर्षाचा ASR नुसार त्याचं प्रीमियम चार्जेस पे करावे लागतील तेवढे. जर का इन केस ITP, पूर्ण ITP म्हणा किंवा त्याचा काही एरिया जेवढाही काही असेल, तो जर का अफॉरेस्टेशन झोन, हिल टॉप, हिल स्लोप झोन ॲज शोन इन रिजनल प्लॅन किंवा डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये येत असेल, तर त्या केसमध्ये 15% एवढा प्रीमियम चार्ज तुमच्यावर आकारला जातो. ओके,
या 15% तुम्हाला काय मिळणार, तर या पर्टिक्युलर झोन मध्ये कन्स्ट्रक्शन साठी 1 FSI मिळतो. किती? 1 FSI. ओके. सोबतच जर का पब्लिक सेमी पब्लिक झोन मध्ये किंवा इंडस्ट्रियल झोन मध्ये किंवा THLP मध्ये येत असेल तर या केस मध्ये सुद्धा तुम्हाला 1 FSI मिळतो. यानुसार ऍग्रीकल्चर नो डेव्हलपमेंट झोन मध्ये, जीवन झोन मध्ये, लो डेन्सिटी मध्ये, रेसिडेन्शियल झोन मध्ये, बफर झोन मध्ये किंवा ESZ मॅनग्रुव्ह, CRZ किंवा जो काही या केस मध्ये येत असेल तर तुम्हाला 10% एवढा प्रीमियम पे करावा लागेल, ज्या बेसिसवर तुम्हाला या एरियामध्ये कन्स्ट्रक्शन करण्यासाठी 1 FSI अलाउ केला जातो. आता जर का संपूर्ण ITP जर का या अफॉरेस्टेशन झोन मध्ये येत असेल तर त्या पूर्ण एरियाच्या 15% तुम्हाला पे करावा लागेल. बट काही पार्ट त्यामध्ये येत असेल, तर जेवढा पार्ट येत असेल त्याच्या एरियाच्या 8%, 15% किंवा 10% जो काही प्रीमियम इथे दाखवला आहे त्या एरियाच्या तेवढा प्रीमियम चार्जेस विथ रिस्पेक्ट टू अॅन्युअल स्टेटमेंट रेट त्या इयरचं हे तुमच्यावर चार्ज केलं जाईल, ज्यासाठी तुम्हाला 1 FSI दिला जातो. क्लियर? आता होतंय काय रे, 1 FSI तुम्हाला दिला जाऊ शकतो. ओके. आता यामध्ये होतंय काय सगळ्यात महत्वाची, आता जे काही चार्जेस आहेत ते ऍग्रीकल्चर लँड रेट जे काही असेल अॅन्युअल स्टेटमेंट रेटचं त्याच्यावरच्या बेसिसवर काढला जातो. ठीक आहे. आता टोटल प्रीमियम जे आहे हे तुम्ही कसं पे करू शकता. आता हे 15% पेमेंट आहे. आता 15% म्हणजे काय, 1, 2, 4 हजाराची गोष्ट नाही, इथे लाखोचं काम आहे. बरोबर आहे. त्यामुळे ऍट ए टाइम तुम्हाला एवढं पे करणं शक्य नाही. मग या केसमध्ये काय असतं की आउट ऑफ टोटल प्रीमियम 10% शॅल बी पेड ऍट द टाइम ऑफ लोकेशन क्लिअरन्स. सुरुवातीलाच ज्या वेळेला तुम्हाला तशा पद्धतीने लोकेशन क्लिअरन्स दिला जातो त्याच वेळेला तुम्ही 10% पे करा. बाकी 10% तुम्हाला LOI जेव्हा मिळेल, लेटर ऑफ इंटेंट, त्या वेळेला पे करा. बाकी 20% ज्या वेळे आहे ते मास्टर लेआउट प्लान सँक्शन झालं त्यावेळेला पे करा. आणि आता बघा इथे 10 गेलं प्लस हे 10 झालं आणि हे 20 झालं, म्हणजे 40% तुम्हाला जेवढं काही प्रीमियम आहे त्याच्या 100%च्या 40% तुम्ही पे केलं. आता उरलेलं किती, 60%. यामध्ये तुम्हाला सारखे 4 इन्स्टॉलमेंट टाकून दिले जातात, इक्वल 4 इन्स्टॉलमेंट टाकून दिल्या जातात, जे की तुम्हाला प्रत्येक वर्षी ओके तुम्हाला पे करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू प्राइम लेंडिंग रेट, PLR रेट ऑफ नुसार. आता प्राइम लेंडिंग रेट म्हणजे काय, जे की तात्पुरता रेट ऑफ इंटरेस्ट जो असतो, जसं की आपल्याला माहित आहे की जर का एखाद्या बँकेकडनं आपण काही लोन घेतलं, कर्ज घेतलं, तर तो प्राइम लेंडिंग रेटवर असतो, म्हणजे एक तात्पुरता व्याजदर तुमच्यावर लावला जातो. त्या व्याजदरानुसार तुम्हाला तशा पद्धतीने अॅन्युअल रेट ऑफ इंटरेस्ट अप्लाय होतो आणि जे की तुम्हाला 60% आहे हे तुम्हाला टप्प्याटप्प्याने, म्हणजे 60% म्हणजे प्रत्येक वर्षी 15%, ओके, असं 4 वर्ष तुम्हाला पे करावं लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेमेंट करू शकता. म्हणजे पेमेंट करायचा क्रायटेरिया सुद्धा इथे क्लिअर आहे. क्लिअर? आता यामध्ये काय होतं, परमिसिबल फ्लोर स्पेस इंडेक्स काय सांगतो बघा. जर का तुम्ही प्रीमियम पे केलेला असेल ओके, तर बेसिक परमिसिबल FSI हा 1 भेटत असतो तुम्हाला. बरोबर आहे. बाकी केस मध्ये 1 आहे आणि तसाही तुम्हाला प्रीमियम जर पे केलं तुम्ही या केस मध्ये, तर प्रीमियम पे केल्यानंतर तुम्हाला इथे 1 FSI मिळेल. क्लिअर? पण मला असं वाटतंय की यार माझं 1 FSI मध्ये काय भागणार नाही किंवा मला काय होणार नाही. ओके, या केस मध्ये मला काय करायचं आहे की ऍडिशनल FSI ची गरज पडेल. मग ऍडिशनल FSI किती, तर डायरेक्टली 100% म्हणजे डबल. 100% म्हणजे किती झाला, डबल. मला डबल FSI पाहिजे. मग या केस मध्ये जर का मी एक्स्ट्रा, बघा मी काय सांगतोय, एक्स्ट्रा 10%, किती, 10% जर का प्रीमियम पे करत असेल ओके, त्या केस मध्ये मला डायरेक्ट 100% और डबल
FSI मिळतो. म्हणजेच काय, 2 एवढा FSI मला मिळतो. ओके. इफ द प्रीमियम मेन्शन इन अबो रेग्युलेशन इज पेड फॉर इश्यूइंग द नॉन रेसिडेंशियल झोन, देन द बेसिक परमिसिबल FSI इज 1. Calculate on the gross plot area and the sanction master layout. No deduction for area under the slope, high flood line or hill zone मध्ये. Addition FSI on the payment of premium. जर का मला एक्स्ट्रा प्रीमियम पाहिजे असेल, पेमेंट पाहिजे असेल, 100% एक्स्ट्रा FSI पाहिजे असेल, तर तुम्हाला किती करावं लागेल? प्रीमियम रेट जो आहे तो 10% ऑफ द वेटेज ॲव्हरेज ऑफ लँड रेट ॲज पर द प्रोजेक्ट ASR जो काही असेल तो तेवढा तुम्ही पे करा. त्याच्यावर तुम्हाला 100% एक्स्ट्रा पेमेंट FSI मिळेल. म्हणजे जो की डबल होतो, 2 FSI तुम्हाला मिळतो. म्हणजे तुम्ही 2 FSI च्या बेसिसवर तुम्ही काम करू शकता किंवा डेव्हलपमेंट करू शकता. यामध्ये दुसरी गोष्ट काय आहे मित्रांनो, बघा, काही आता यामध्ये मी पूर्ण टेबल ऍड केलेले नाही या, कारण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू साठी हे टेबल इम्पॉर्टंट नाहीये, पण इथपर्यंतच सगळं इम्पॉर्टंट होतं. पुढे काय, ITP घेताना काही न जागा सोडणं खूप कंपल्सरी असते. म्हणजे काहीसाठी स्पेस सोडणं कंपल्सरी आहे. जसं की बघा, पहिला आहे मॅन्डेटरी टाउन लेवल अम्युनिटीज, एरिया अँड FSI अलोकेशन. काहीतरी ज्या वेळेला आपण ITP घेतो त्यावेळेला टाउन लेवल अम्युनिटीज साठी जागा सोडणं गरजेचं आहे. जसं की गार्डन्स आणि पार्कसाठी 5% मास्टर लेआउट एरियामध्ये तुम्हाला जागा सोडणं गरजेचं आहे. ज्यामध्ये 50% जागा तुम्ही ही हिल टॉप हिल स्लोप मधली घेऊ शकता, बफर झोनची घेऊ शकता, ESZ मधली घेऊ शकता, HFL मधली घेऊ शकता. त्यामध्ये काय, आउट ऑफ दिस ऍटलिस्ट 100 स्क्वेअर मीटर एरिया शॅल बी केप्ट ओपन फॉर अ टाउन प्लाझा, टाउन स्क्वेअर, अशा सारख्या गोष्टीसाठी तुम्हाला, म्हणजे कधी या 5% जेवढी जागा तुम्ही सोडणार त्यातली 100 स्क्वेअर मीटर एवढी जागा तुम्हाला सोडावी लागेल. सोबतच प्ले ग्राउंड साठी तुम्हाला 7.5% एवढी जागा तुम्हाला मास्टर लेआउट प्लॅन मध्ये सोडायची आहे. सोबतच वरतं काही जरी असलं तर ऍज पर द UDCPR तुम्हाला माहित आहे की 10% लँड 0.4 हेक्टरच्या वरता आपण कोणासाठी सोडतो, रिक्रिएशनल ओपन स्पेस म्हणून सोडतो. तर ती सुद्धा तुम्हाला सोडणं गरजेचं आहे. यासोबतच जर का स्पेसेस फॉर कंबाईन स्कूल, प्रायमरी स्कूल, हायस्कूल साठी सुद्धा तुम्हाला मास्टर लेआउट प्लॅन 40 हेक्टर पर्यंत असेल तर 5000 स्क्वेअर मीटर जागा सोडावी लागेल. मिनिमम बिल्टअप एरिया 5000 असणं गरजेचं आहे. आणि जर का 40 हेक्टरच्या वर असेल तर मग त्या पद्धतीने प्रपोर्शनली त्याला इन्क्रीज केलं जातं. तशा पद्धतीने ती जागा कॅल्क्युलेट केली जाते. सोबतच कम्युनिटी हेल्थ फॅसिलिटी साठी सुद्धा तुम्हाला जागा सोडायची गरज आहे. मास्टर लेआउट प्लॅन 40 हेक्टर पर्यंत 1000, त्याच्यावर बिल्टअप एरिया 1500 पर्यंत चालतो. 40 हेक्टरच्या वर असेल तर तशा पद्धतीने प्रपोर्शनली कॅल्क्युलेट केल्या जाऊ शकते. यासोबतच तुम्हाला काय आहे, कम्युनिटी मार्केट साठी जागा सोडावी लागते. ओके, ITP मध्ये ही एक जागा सोडणं गरजेचं आहे. यासोबतच जी काही पब्लिक असेंब्ली असते, सो पब्लिक असेंब्ली फॅसिलिटी जी काही प्रोव्हाइड करतो त्यासाठी तुम्हाला जागा सोडणं गरजेचं आहे. ओके, आफ्टर द पब्लिक फॅसिलिटी तुम्हाला जी काही इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी जर का होत असेल इकॉनॉमिकली, तर इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीसाठी जागा सोडणं गरजेचं आहे. आणि यासोबतच काही पब्लिक युटिलिटीसाठी असेल तर त्यासाठी सुद्धा जागा सोडणं गरजेचं आहे. म्हणजे एवढ्या केसमध्ये तुम्हाला मॅन्डेटरी स्पेस रिझर्व करावी लागते ITPच्या अंतर्गत. ओके, सो हे सगळे टेबल एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट नाहीये, त्यामुळे मी हे स्किप केले किंवा 2-3 टेबल दाखवले, जसं की टाउन लेवल अम्युनिटीज आहे, स्पेसेस फॉर कंबाईन स्कूल आहे, किंवा हेल्थ केअर फॅसिलिटी आहे ज्यामध्ये प्रायमरी सेकंडरी हेल्थ फॅसिलिटी किंवा हेल्थ केअर फॅसिलिटी लाईक डिस्पेन्सरीज वगैरे प्रोव्हाइड करतो ते दाखवलेलं आहे. अदरवाईज बाकी केसमध्ये मग कम्युनिटी मार्केट आहे, पब्लिक असेंब्ली आहे, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आहे, पब्लिक युटिलिटी, या सर्वसाठी तुम्हाला तशा पद्धतीने जागा सोडणं गरजेचं असते. चला, एवढं क्लिअर आहे का सांगा पटकन, हो की नाही?